सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार। माझं नाव डॉक्टर रुपाली शेवाळे। मी SNDT कॉलेज ऑफ एज्युकेशन इथं प्राध्यापिका म्हणून काम करत असते। आज आपण जाणून घेणार आहोत वेदकालीन शिक्षण प्रणाली याच्याबद्दल। तर वेदकालीन शिक्षण प्रणाली म्हणजे नेमकं काय, तर वेदांचा केलेला अभ्यास। वेद नेमके काय असतात ते आपण जाणून घेऊया। तर आपण जाणून घेऊया की हिंदू धर्मशास्त्र म्हणजे काय। वेदांबद्दल आधी आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण जाणून घेऊया की हिंदू धर्मशास्त्रांमध्ये कुठले कुठले शास्त्र त्याच्यामध्ये सम्मिलित आहेत। तर मुख्यतः याचे दोन भाग आहेत। वेद हे येतात श्रुतीमध्ये। श्रुती म्हणजे आपण जे काही श्रवण करून समजून घेण्याचा अभ्यास ज्याच्यामध्ये करत असतो, श्रुती। आणि दुसरा आहे स्मृती। स्मृती म्हणजे जे आपण ऐकून कथांच्या माध्यमातून, पुराणांच्या माध्यमातून आणि गोष्टींच्या माध्यमातून आपण ज्या साहित्याबद्दल आढावा घेतो आणि त्याचा अभ्यास समजण्याचा प्रयत्न करत असतो। श्रुतीमध्ये येतात ते वेद। वेदांचे मुख्यतः 4 प्रकार आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद। प्रत्येक वेदाचे 4 महत्त्वाचे भाग आहेत। त्याच्यामध्ये येतात, पहिली आहे संहिता, ब्राह्मणा, तिसरा आहे आरण्यक आणि चौथा आहे उपनिषद। म्हणजे प्रत्येक वेदातले हे 4 भाग आहेत। तर ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद ह्या प्रत्येकाच्या आपल्या आपल्या 4 ह्या महत्त्वाच्या भाग आहेत। स्मृतीमध्ये तर काय येतं? स्मृतीमध्ये येतं की रामायण, महाभारत आणि भगवद्गीता, ज्या गोष्टीच्या रूपामध्ये लिहून काढलेल्या आहेत ऋषीमुनींनी। आणि त्याच्यामध्ये स्मृतीमध्ये दुसरा प्रकार येतो तो मनुस्मृती। तर नावावरून आपल्याला लक्षात येत असेल की मनुस्मृती म्हणजे मनुने लिहिलेली ती काही गोष्ट आहे। पुराणांमध्ये आपल्याला माहिती असेल की स्कंद पुराण आहे, वायू पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, शिवपुराण आहे आणि विष्णू पुराण आहे, ज्याच्यामध्ये त्या त्या देवतांचा उल्लेख आपल्याला अभ्यासायला आणि समजण्यास मदत मिळते। उपनिषदांचे मुख्यतः 10 प्रकार आहेत। आपण जेव्हा तुळशीची माळ जप करायला घेतो त्याच्यामध्ये तुम्ही 108 प्रकारचे मणी बघितलेले असतील। तर या 108 मणी हे उपनिषदांचं आपल्याला संबोधन देतात। त्याच्यामध्ये मुख्यतः 10 उपनिषदांचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो: ईशा, केण उपनिषद, कथा उपनिषद, मुंडक, मांडुक्य, आत्रेय, तैत्रीय, चांदोग्य, प्रश्न, श्वेताश्वतर आणि बृहदारण्यक अशा प्रकारची ही महत्त्वाची उपनिषदं त्याच्यामधनं निवडून काढलेली आहेत। पुढे हिंदू धर्मशास्त्रामध्ये दर्शनांचा आपल्याला उल्लेख बघायला मिळतो, जे आपल्याला वेदांगांबद्दल अभ्यास कसा करायचा, त्याचं उच्चारण कसं करायचं याच्याबद्दल मदत करतात। त्याच्यामध्ये दर्शन हे इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणून पण ओळखलं जातं, ज्याच्यामध्ये पहिलं आहे सांख्य, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, योगा, न्याय आणि वैशेषिक हे आहेत दर्शनाचे प्रकार। त्याच्यानंतर अगम आणि निगम याच्यामध्ये महानिर्वाण, कूडसरा आणि कुलरनोवा हे असे आपल्याला तंत्रांचे प्रकार अभ्यासायला आणि समजून घेण्यासाठी, कशासाठी तर वेदांचं आणि उपनिषदांचं काय महत्त्व आहे आपल्या वेदकालीन शिक्षण प्रणालीमध्ये, ह्या हिंदू धर्मशास्त्रांचा आपल्याला उपयोग होतो। वेदकालीन शिक्षणाची ओळख आता आपण एक एक करून बघूया, ज्याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा ह्या गोष्टीवर सगळ्यात जास्त महत्त्वाचा भर दिलेला आहे। शिष्य गुरु हा आश्रमात राहून शिक्षण घेत असत। म्हणजे गुरुकडे जाऊन आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर शिष्याने आधी गुरुकडे आश्रमात जाऊन गुरुकुलमध्ये राहावे, त्यांच्यासोबत वास्तव्य करावे आणि गुरु हा त्याला मार्गदर्शक म्हणून लाभत असे। तर याच्यामध्ये अभ्यास कसला आणि कोणता करायचा तर भर दिला होता वेदांवर, वेदांचा अभ्यास। म्हणूनच याला वेदकालीन शिक्षण असंही म्हणून संबोधलं जातं। तर वेदांच्या अभ्यासामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात की वेद, उपनिषद, संस्कृत, गणित आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास केला जात असे। तर शिष्य या ठिकाणी सकाळी आपले पहाटेचे षोडशोपचार जे काही आवरून वेदांचं पठण करणं, उच्चारण करणं, त्याचं अर्थनिर्वचन करणं, ते समजून घेणं हे महत्त्वाचे मानले गेले होते। अनुशासन हे फार महत्त्वाचं आणि मोलाचं होतं, कारण ते आश्रमात कठोर शिस्त लावण्याची पद्धत ही गुरुकुलामध्ये गुरूंद्वारे शिष्यांना दिली जायची। शिष्यांना नियमित अभ्यास करणं, त्याचा सराव करणं आणि आपल्या गुरुबद्दलची निस्वार्थपणे सेवा देणं हे अपेक्षित गुरुकुलामध्ये होतं।
याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान पण वेदांसोबत दिलं जायचं, ज्याच्यामध्ये शारीरिक शिल्पकला आणि व्यापारातील कौशल्ये ही शिकवली जात असे गुरूंद्वारे. आणि जे काही मोठे अनुयायी होते, ज्यांना आधी त्यांना शिक्षण देण्यात आलेलं आहे, ते सुद्धा या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये भाग घेत असत. मग मुलांचा आध्यात्मिक विकास होणं फार महत्त्वाचं होतं, कारण आपण असं म्हणतो की सर्वांगीण विकास हा त्या शिष्याचा, त्या अनुयायीचा व्हायला पाहिजे. तो फार महत्त्वाचा भाग हा म्हटला जातो. तर आध्यात्मिक विकास त्याच्यामध्ये पहिला येतो, ज्याच्यामध्ये आत्मज्ञानाची प्रचिती आणून देणं, ध्यान कसं लावणं, त्यांचा अभ्यास करणं, सराव करणं हे फार शिष्यांसाठी महत्त्वाचं होतं. शिष्यांनी आध्यात्मिक मूल्ये जपली पाहिजेत, ती समजून घेतली पाहिजेत आणि त्याचं आपल्या व्यवहारात, आचरणात कसं उपयोगात आणावं त्याच्याबद्दल व्यवस्थित ज्ञानार्जन केलं पाहिजे. सामाजिक बांधणी. शिक्षण समाजाच्या सर्व स्तरांवर स्थिरता साधण्यासाठी महत्त्वाचे होते. त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी कशी जपली पाहिजे याचं सुद्धा ज्ञान गुरूंकडून शिष्यांना दिलं जायचं. त्याच्यामुळे वेदकालीन शिक्षणाचे ज्ञान, अनुशासन आणि आध्यात्मिका ही महत्त्वाची मूल्ये, महत्त्वाचे गोष्टी, महत्त्वाचं ज्ञान याचं संतुलन साधून मुलं, शिष्य त्या गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायचे. त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीला आकार देण्यासाठी हे फार मोलाचे योगदान ठरते असं आपण म्हणू शकतो. आता हिंदू धर्मशास्त्रे आपण जी बघितली, दोन प्रकारची मुख्य श्रुती आणि स्मृती, याचे आपण ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे महत्त्वाचे वेद बघितले. तर याच्यामध्ये आता संहिता आणि ब्राह्मणा, जे वेदाचे पहिले दोन मुख्य भाग आहेत, हे कर्मकांडामध्ये मोडले जातात आणि जे उर्वरित दोन भाग आहेत ते ज्ञानकांडामध्ये मोडले जातात. जसं संहिता आणि ब्राह्मणा हे कर्मकांडात येतात आणि आरण्यक आणि उपनिषद हे ज्ञानकांडामध्ये मोडलं जातं. आणि वेगळ्या वेगळ्या वेदांपासून ही जी उपनिषदं आहेत ही घेतली गेलेली आहे. त्यांचा उल्लेख आपण आधीच्या चर्चेमध्ये बघितलाच आहे. आणि पुराण, धर्मशास्त्र, दर्शन कुठले कुठले आहेत त्यांच्याबद्दल चर्चा केली. जसं वेद, वेदांग आणि वेदांत आहेत, तसं उपवेद पण आहेत. जे उपवेद म्हणजे प्रत्येक वेदातला उपस्थ भाग आहे. तर पहिला आहे आयुर्वेद, दुसरं धनुर्वेद, गंधर्ववेद, अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र अशी ही उपवेदांची नावे आहेत. आता आपण पुढे जाणून घेऊया की वेदांग म्हणजे काय. वेदांग म्हणजे वेदांची असलेले महत्त्वाचे 6 अंग, जे ब्रह्माच्या अंगापासून तयार झालेली आहेत आणि ती तशी उदयास आलेली आहेत. तर पहिलं आहे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंद. तशीच अगमची पण भाग आहेत, वैष्णव, शैव आणि शक्त. तर आपण या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या भागांचा, महत्त्वाची जी धर्मशास्त्र आहेत यांचा आपण पुढे उल्लेख बघूया. आता आपण पुढे बघूया की वेदकालीन शिक्षणाची महत्त्वाची आणि मुख्य उद्दिष्ट कोणती होती. तर मुख्य उद्दिष्ट आहे की मुलांचा सर्वांगीण विकास साधणं, त्यांच्यामध्ये चांगले मूल्यांची आणि गुणांची आणि ज्ञानाची भर घालणं हा गुरुचा मुख्य उद्देश होता. ज्ञानार्जन, ते वेद आणि अन्य ग्रंथाद्वारे ज्ञान मिळवणं आणि त्याचे समर्पण करणे, त्याच्याबद्दल आदर ठेवणे हा त्या शिष्याचा महत्त्वाचा गुणधर्म होता. तर ही सगळ्या गोष्ट साध्य करणं आणि त्याच्यामध्ये आत्मसात करून देणं हे काम होतं त्या गुरुचं. आध्यात्मिकता, व्यक्तीला आध्यात्मिक उन्नतीसाठी शिक्षित करणे, जेणेकरून तो आत्मज्ञानाची प्राप्ती करू शकेल, त्याला त्याच्या जीवनाची दिशा मिळेल, हा हेतू याच्यातून साध्य होताना आपल्याला बघायला मिळतो. नैतिकता आणि आचारधर्म, नैतिक मूल्य जपणं आणि ते आपल्या आचारात आणि विचारात आणणं हे फार महत्त्वाचं आहे. आचारधर्माचे पालन करण्यासाठी शिक्षण देणं हा या नैतिकतेचा आणि आचारधर्माचा मूल आणि मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर कला आणि विज्ञान, ज्ञान, नैतिक मूल्ये, आचारधर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करणं हे तर महत्त्वाचं आहेच, पण कला जोपासणं, त्याच्याबरोबर विज्ञानात, संगीतात, शिल्पकला तसेच ज्ञान मिळवणे फार महत्त्वाचे होते. त्याचबरोबर इतर विषय म्हणजे गणित आणि भौतिकशास्त्र यासारख्या विषयांमध्ये शिक्षण प्रदान करणे हे सुद्धा वेदिक काळात आपल्याला बघायला मिळते. समाजसेवा, व्यक्तीला समाजाच्या कल्याणासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित करणे हा सुद्धा एक वेदकालीन शिक्षणाचा मुख्य उद्दिष्ट होता. आणि शेवटी म्हणजे संपूर्ण विकास त्या विद्यार्थ्याचा घडून आणणे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण शारीरिक
मानसिक आणि आध्यात्मिक विकास साधणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. वेदकालीन शिक्षणाची अजून काही वैशिष्ट्ये म्हणजे त्या शिष्यामध्ये आध्यात्मिकता निर्माण करणे शिक्षणाचा मुख्य उद्देश आत्मज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती साधणे असा होता. वेदाध्ययन करणे म्हणजे वेदांचं जेव्हा आपण अध्ययन करतो त्याच्यामध्ये येणारी सूत्रे, त्याच्यामध्ये येणारी जी काही मूल्ये असतात, त्याच्यामध्ये येणाऱ्या त्याचा अर्थ समजून घेणं हे फार महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. त्याच्याशिवाय वेदांचा अभ्यास म्हणजे आंधळ्यापणे ते वाचणं असा त्याचा अर्थ निघतो. त्याच्यामुळे वेदांचं अध्ययन आणि त्याचा अर्थ समजून घेऊन त्याचा अभ्यास करणं म्हणजे वेदाध्ययन. व्यावहारिक शिक्षण ज्ञानाला कार्यरत आणणे आणि सामाजिक कर्तव्ये पार करण्यावर जोर देणे, भर देणे. म्हणजे ज्ञानासोबतच त्यांना इतर गोष्टी ही त्यांच्या जीवनव्यापन करण्यासाठी या त्यांना यायलाच पाहिजे. गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुच्या मार्गदर्शनात बसवलेल्या आश्रमात शिक्षण घेतलं पाहिजे. ही म्हणतात गुरुकुल पद्धती. शिक्षणाची समग्रता शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी सर्वांगीण शिक्षण दिले हे त्यावेळी जात होते. सगळ्या गोष्टींवर, सगळ्या अंगांवर त्यावेळीच तो भर देण्यात आलेला होता. म्हणूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणं हे खूप सोपे होते. नैतिक मूल्ये रुजवणे विद्यार्थ्यांना नैतिकतेचा अभ्यास करून सन्मानावर चालण्यास प्रोत्साहित केले पाहिजे होते. चांगले काय, वाईट काय, लोकांबद्दल वाईट बोलू नये, वाईट आपलं आचरण असू नये, या प्रकारची मूल्ये गुरु आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत होते, त्यासाठी त्यांना तयार करत होते. संवाद व चर्चा घडवून आणणे ज्ञानाची देवाणघेवाण संवादातून आणि चर्चाद्वारे केली जात असे. म्हणजे जेव्हा गुरु आपल्याला शिकवता आहात ते काही चर्चा करत आहात, मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारायचे, त्यांना असलेल्या ज्या काही शंका असतील त्यांचं गुरुने निरसन करायचं, अशा प्रकारची तेव्हा अध्ययन प्रक्रिया ही चालायची. आता उपनिषदांचा समावेश म्हणजे उपनिषद हे वेदांचा अंतिम भाग असं म्हटलं जातं. उपनिषद म्हणजे गुरुच्या शेजारी बसून ज्ञानार्जन करणं, आपल्या शंकेचं निरसन करणं, आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं, आपल्या जीवनातला मार्ग शोधणं, हा उपनिषदांमध्ये आपल्याला ह्या गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळतात. शिक्षणात उपनिषदांचे स्थान खूप महत्त्वाचे असून तत्त्वज्ञानाचे ज्ञान या उपनिषदांमध्ये दिले जात असे. वेदकालीन शिक्षणातील अभ्यासक्रम वेदकालीन शिक्षणातील अभ्यासक्रम मुख्यतः ज्ञानाच्या विविध प्रकारांवर केंद्रित होता. यामध्ये काही प्रमुख घटक आपण बघूयात. तर पहिला आहे वेदाध्ययन, ज्याच्यामध्ये वेदांचे अध्ययन करणे, ज्यामध्ये वेगळी वेद आहेत. पहिलं म्हणजे ऋग्वेद. हा सर्वात जुना वेद म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळे वेदकालीन शिक्षणाला ऋग्वेदिक कालीन शिक्षण असंही म्हणूया तर काही वावगं ठरणार नाही. दुसरं आहे सामवेद, तिसरं यजुर्वेद आणि अथर्ववेद यांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. उपनिषदमध्ये तत्त्वज्ञान आणि आत्मज्ञानाबद्दलच्या विचारांचा अभ्यास हा प्रामुख्याने केला गेलेला आहे. धर्मशास्त्रामध्ये धर्माचे तत्त्वज्ञान, नैतिक मूल्ये आणि सामाजिक कर्तव्यांचा अभ्यास ते आपण कसं लक्षात घेतलं पाहिजे आणि इतरांच्या भल्यासाठी कसं वापरलं गेलं पाहिजे याच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं. साहित्य आणि काव्य, त्या काळी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऋषीमुनींनी भर घातली आहे. आपल्याला वेदिक ऋषी काही बघायला मिळतील, याच्यामध्ये पुढे आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी निर्माण केलेलं संस्कृत साहित्य, त्यांनी निर्माण केलेलं काव्य, त्यांनी लिहिलेली काही नाटक आणि इतर शास्त्रीय लेखनांचा अभ्यास आपल्याला इथं बहुमोलाने उल्लेखनीय सापडतो. आध्यात्मिक विद्या, योग, ध्यान आणि तंत्र यांचा अभ्यास, त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची विषय म्हणून शिकवली जात असते ती म्हणजे विज्ञान आणि गणित. त्यासोबतच भूगोल, औषधशास्त्र आणि शारीरिक विज्ञान यांचा समावेश होता. कला आणि संगीत, संगीत, नृत्य, चित्रकला आणि शिल्पकला यांचे शिक्षण. म्हणजे फक्त विज्ञान, गणित आणि वेदाध्ययन एवढंच महत्त्वाचे होते का? तर नाही. कला आणि संगीतला पण तेवढंच महत्त्व दिलं गेलं होतं. चित्रकला आणि शिल्पकलालाही तेवढ्याच प्रमाणात महत्त्वाचे स्थान त्यावेळीस वेदकालीन शिक्षणामध्ये प्राप्त होते. विद्याशाखांमध्ये विविध शास्त्रांमध्ये जसे की आयुर्वेद, वास्तुशास्त्र याच्या मार्फतही ज्ञान विद्यार्थी अनुयायी मिळवत होते. आचार धर्मांमध्ये नैतिक मूल्ये, संस्कार आणि समाजातील कर्तव्यांचा अभ्यास करून व्यक्तित्व विकासावर जोर देण्यात येत असे. विद्याशाखांमध्ये आपण बघितलंच की आयुर्वेद शास्त्र बघितलं, आपण वास्तुशास्त्र बघितलं आणि त्यासोबतच गणित
याबद्दलही महत्त्वाचे आणि मोलाचे शिक्षण दिले जात असे. ह्या तिघही विषयांची सांगड घालून विद्यार्थ्यांमध्ये आतुरता निर्माण केली जात असे. नंतर मग आपण वेगवेगळ्या वेदांमधून धार्मिक विधी कसे पाळायच्या, त्या कशा, स्तोत्रांचं उच्चारण कसं व्हायला पाहिजे, या संदर्भात सुद्धा आपल्याला त्याचा अभ्यास करायला भेटतो. तर धार्मिक विधी कशा वेळेवर व्हायला पाहिजेत, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक विधींचा अभ्यास आणि त्यात सहभागी होणं हे महत्त्वाचे मानले जात असे वैदिक काळामध्ये. तर प्राचीन भारतीय ग्रंथ म्हणजे हे वेद, त्याचा हा छोटासा नमुना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याच्याबद्दल लिहिलेलं मजकूर आपल्याला सापडू शकतो. वेद हे भारतीय प्राचीन ग्रंथ आहेत जे ज्ञान, तत्त्वज्ञान, पूजा आणि वेगवेगळ्या धार्मिक विधींचे स्रोत आहेत. त्यांचे मुख्य प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण आता एक एक करून बघूया की ऋग्वेदमध्ये काय होतं, कशाबद्दलचा संग्रह होता. तर त्याच्यामध्ये वेगळी वेगळी सूक्ते होती आणि मंत्रांचा संग्रह होता. हे आहे पहिलं वेद, त्याचं नाव आहे ऋग्वेद. दुसरं आहे सामवेद, ज्याच्यामध्ये संगीत आणि गायनासाठीचे मंत्र आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं उच्चारण कसं गेलं पाहिजे, गायनासाठी कसा उपयोग केला पाहिजे, त्याचा पुरेपूर उल्लेख आपल्याला सामवेदमध्ये बघायला मिळतो. यजुर्वेदमध्ये धार्मिक विधींसाठी वापरले जाणारे मंत्र, त्यांचं मंत्रोच्चारण कसं करायचं, त्याचं उच्चारण व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे, त्याचा आलाप कसा पाहिजे, हे सगळं आपल्याला यजुर्वेदमध्ये त्या विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या मंत्रांबद्दल उल्लेख बघायला मिळतो. शेवटचं चौथं वेद म्हणजे अथर्ववेद, ज्याच्यामध्ये जादू, औषधे आणि सामाजिक जीवनाबद्दलचे ज्ञान या चौथ्या वेदामध्ये लपलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर प्रत्येक वेदामध्ये हे जे 4 महत्त्वाचे भाग आहे, संहिता, ब्राह्मणा, आरण्यक आणि उपनिषद. तर संहितामध्ये काय होतं की मंत्रांचं आणि वेगळ्या वेगळ्या सूत्रांचं त्याच्यामध्ये संकलन आहे. प्रत्येक वेदाचे 4 भाग म्हणजे संहिता, ब्राह्मण आणि आरण्यक आणि उपनिषद. तर ब्राह्मणा म्हणजे काय आहे की तुम्ही जेव्हा विधी करतात, हवन करतात, काही रीती आपण पूजा करतो आहोत, त्याच्यामध्ये कसे मंत्रोच्चारण पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, त्याचा उल्लेख आपल्याला ब्राह्मणांमध्ये बघायला मिळतो. आरण्यक त्याच्या नावाप्रमाणेच जे वेद ऋषी मुनी तपस्येसाठी जेव्हा ते अरण्यात जायचे तेव्हा त्यांच्या हाताने जे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, संकलित केल्या आहेत, त्या अरण्यकच्या रूपात केलेल्या आहेत. नंतर शेवटी म्हणजे महत्त्वाचं उपनिषद, त्याला वेदांत असंही संबोधलं जातं. असे 108 प्रकारचे उपनिषद जे आहेत प्रामुख्याने आपल्याला अभ्यासायला आणि त्यांचे प्रमाण बघायला मिळतात. त्याच्यापुढे आपण बघूया की वेदांग म्हणजे काय. जसं मी मागे म्हटलं की ब्रह्माच्या शरीरातून तयार केलेले म्हणजे त्या अवयवांना लक्षात घेऊन तयार केलेले हे वेदांग आहेत. जसं पायाचा भाग म्हटला, समतुल्य मानवी अवयाचा पहिला भाग म्हणजे पाय, त्याला छंद असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हाताच्या भागाला कल्प असं म्हणण्यात आलेलं आहे, डोळ्यांच्या भागाला ज्योतिष असं म्हटलेलं आहे, कानाच्या भागाला निरुक्त असं म्हटलं गेलेलं आहे, नाकाच्या भागाला शिक्षा असं संबोधन केलेलं आहे आणि चेहरा म्हणजे व्याकरण. तर हे आहे आपले 6 वेदांग, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्योतिषशास्त्र, छंद, शिक्षण घेणं, व्याकरण, हे याचं उच्चारण कसं असायला पाहिजे, त्याचं मननचिंतन कसं करायला पाहिजे, याबद्दल आपल्याला अभ्यास आणि आढावा घ्यायला मदत मिळते. वेदांचा अभ्यास करायला आणि उपवेदांचा अभ्यास करायला, धर्मशास्त्रांचा अभ्यास करायला आपल्याला या 6 वेदांगांची मदत घेऊन त्याची व्यवस्थित कल्पना घेता येते. आता आपण बघूया की वेदांग म्हणजे हे वेदांच्या पूरक शास्त्र आहेत जे वेदांच्या अध्ययनासाठी आवश्यक आहेत. यामध्ये खालील समावेश आहे की पहिलं वेदांग म्हणजे शिक्षा, वर्णोच्चार, स्वर, मात्रा, संधी, उच्चार करताना सूक्ष्म बारकावे यांचा अभ्यास हा पहिल्या वेदांग शिक्षामध्ये येतो. दुसरं आहे कल्प, काव्ययज्ञ, संस्कार व धार्मिक विधी यांचे नियम व प्रक्रिया समजावणारे शास्त्र. हा झाला दुसरा भाग, कल्प. तिसरं आहे व्याकरण. प्रामुख्याने वेदकालीन शिक्षणामध्ये संस्कृत भाषेमध्ये अभ्यास केला जायचा, कारण वेद ही सगळी संस्कृत भाषेमध्ये लिहिली गेलेली होती. त्याच्यामुळे त्या संस्कृत भाषेचा उच्चार शुद्धतेसाठी आणि वेदांचा योग्य अर्थ समजण्यासाठी या शास्त्राचा उपयोग केला जात असे.
सर्वात प्रसिद्ध ग्रंथ पाणिनीचं अष्टाध्यायी, ज्याच्यामध्ये त्यांनी व्याकरणाबद्दल, उच्चारणाचा, स्वर कसा असावा, संधी कशी असावी याचे सूक्ष्म बारकावे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, जो आपल्याला व्याकरण संदर्भात फार मोलाचा आणि महत्त्वाचं मार्गदर्शन प्रदान करतो. निरुक्त म्हणजे शब्दार्थ शास्त्र. निरुक्त शास्त्रामुळे वेदांमधील दुर्बोध आणि जुने शब्द समजण्यास मदत होते. वेदांमध्ये वापरलेल्या शब्दांचा मूळ अर्थ काय, त्यामागील भाषाशास्त्रीय संकल्पना याचा अभ्यास केला जातो. हे झालं शब्दार्थशास्त्रामध्ये. छंद, आपण मंत्रांमध्ये बऱ्याचदा उच्चार करताना अनुष्टुप छंदः असं ऐकलेलं असणार. तसेही काही छंद आहेत, ज्याच्यामध्ये गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप आणि जगती ही प्रामुख्याने आपल्याला आढळतात. ज्या व्यक्तीला छंदाचं ज्ञान नाही, केवळ मंत्र म्हणून यज्ञ करतात किंवा अध्यापन करतात, त्याला स्थाणू म्हणजे खांब अशी संज्ञा दिलेली आहे. म्हणजे निरर्थक आपण हे वाचन किंवा त्याचं उच्चारण करू नये, म्हणून त्याला जर असं पद्धतीने आपण वाचन केलं तर त्याला खांब अशी संज्ञा देण्यात आलेली आहे. ज्योतिष, ज्योतिषशास्त्र, पुढचं वेदांग ज्योतिष आणि ज्योतिषशास्त्र, ज्याच्यामध्ये वैदिक यज्ञ यागासाठी शुभ मुहूर्त पाहणे, ग्रहस्थितीचा अंदाज घेणे, कालगणना करणे आणि पंचांगाचा अभ्यास करणे प्रामुख्याने या गोष्टी येतात. यज्ञ, धार्मिक विधी पार पाडताना आणि सण यांचे नियोजन करण्यासाठी या शास्त्राचा प्रामुख्याने उपयोग केला जातो आणि ते फार महत्त्वाचं आहे. वेदांग हे वेदांच्या अभ्यासासाठी आवश्यक 6 पूरक असे शास्त्र आहेत, आपण हे बघितलेत. त्याच्यामुळे हे 6ही शास्त्र आपल्याला मोलाचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतात आणि आपल्याला त्याचं महत्त्व पटवून देतात. त्यामुळे प्रत्येक वेदांग वेदांच्या विशिष्ट अंगाशी संबंधित असून यामुळे वेदांचा योग्य अभ्यास आणि जतन हे शक्य झाले. वेदांग काय करतात? वेदांग वेद आणि वैदिक परंपरांचे जतन आणि संरक्षण करण्यास मदत करतात. वेदांग म्हणजे काय आपले? आपण जे आता 6 वेदांग बघितले तेच. वेदांची समज आणि उपयोग कशी वाढवायची, त्यांचं अर्थनिर्वचन कसं करायचं, त्याचं मनन पठन कसं करायचं, या संदर्भात वेदांग आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन करतात. तिसरं म्हणजे वैदिक विधी आणि ग्रंथांना समर्थन द्यायला पाहिजे, या संदर्भात ते आपल्याला प्रेरणा देतात. वैदिक विधींसाठी प्रक्रिया प्रमाणित करण्यास आपल्याला ते बहुमोलाचं मार्गदर्शन करतात. हा प्रामुख्याने वेदांगाचा महत्त्वाचा भाग आहे. जीवनाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर व्यक्तींसाठी योग्य आचरण आणि कर्तव्यांची अंमलबजावणी करणं, त्याच्यावर चर्चा करणं, त्याचा आपण कसा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेऊ शकतो, या संदर्भात सुद्धा ते आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करतात. आता पुढे आपण बघूया उपवेद. आत्तापर्यंत आपण बघितलं वेद, वेदांग आणि वेदांत. आता बघूया उपवेद, म्हणजे वेदांचाच उपभाग आहे हा. तर पहिला आहे आयुर्वेद. तत्पूर्वी आपण समजून घेऊया की उपवेद म्हणजेच वेदांचा सहाय्यक शास्त्रांचा समूह. हिंदू धर्मातील उपवेद हे 4 आहेत. पहिला आहे आयुर्वेद, जे आरोग्य आणि औषधांची विद्या या संदर्भातली माहिती आणि बऱ्याचशा ऋषींची अनुभव आणि संकलन आपल्याला आयुर्वेद या उपवेदामध्ये बघायला आणि अभ्यासायला मिळते. दुसरं आहे गंधर्ववेद, ज्याच्यामध्ये संगीत, कला आणि नृत्याची विद्या या संदर्भात आपल्याला समजून घेण्याची, कला कशी अवगत करायची या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला गंधर्ववेद या उपवेदामध्ये बघायला मिळते आणि अभ्यासायला मिळते. तिसरा आहे धन्वंतरी वेद. आपण धन्वंतरीची पूजा दिवाळीच्या वेळेस करतोच, तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल. तर तिसरा उपवेद आहे धन्वंतरी वेद. आयुर्वेदाच्या अंतर्गत विविध उपचार पद्धती या धन्वंतरी वेद या उपवेदामध्ये आपल्याला अभ्यासायला मदत करतात. चौथा आहे अर्थशास्त्र, ज्याच्यामध्ये अर्थशास्त्राबद्दल प्रशासन कसलं असलं पाहिजे आणि कुठल्या कुठल्या धोरणांचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याची अंमलबजावणी कशी करायची या संदर्भातली सगळी माहिती आणि मार्गदर्शन आपल्याला अर्थशास्त्र याच्यातून मिळते, जे राजे महाराजांसाठी पण फार महत्त्वाचे आणि मोलाचे ठरलेले आहे. उपवेद हे वेदांप्रमाणेच भारतीय संस्कृतीच्या महत्त्वाच्या अंगांचा अभ्यास करतात आणि विविध आयामांवर प्रकाश टाकतात. हे होतं उपवेदांबद्दल. आता आपण थोडं जाणून घेऊया उपनिषदांबद्दल. ही हिंदू तत्त्वज्ञान विषयक कामे आहेत,
जी उशिरा वैदिक संस्कृतमध्ये लिहिली गेली, ज्याने त्यानंतरच्या हिंदू तत्त्वज्ञानाचा पाया म्हणून काम केले. हे आहे उपनिषदांचं महत्त्व. उशिरा का होईना, पण त्या संदर्भातलं तत्त्वज्ञानाचा पाया म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वेदांत हे उपनिषदांचे लोकप्रिय नाव आहे. वेदांताचे भाषांतर, वेदाचे शेवटचे अध्याय किंवा विभाग, तसेच वेदाचे सर्वात मोठे ध्येय काय आहे हे आपल्याला उपनिषदांच्या माध्यमातून अभ्यासावयास मिळते आणि समजावयास उपयोगी पडते. सर्व उपनिषदांचा उद्देश आत्मा म्हणजे स्वतःच्या साराची तपासणी करून जिज्ञासाला त्या दिशेने मार्गदर्शन करणे हे आहे. आत्मा आणि ब्रह्म यांच्यातील संबंधातील अनेक भिन्न दृष्टिकोन आहेत आणि त्यानंतरच्या दुभाष्यांनी या बहुविधतेचा समेट करण्यास प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण बघू शकतो की उपनिषदांचा मूल उद्देश काय आहे की आपल्या स्वतःच्या म्हणजे आपल्या आत्माची जी काही जिज्ञासा आहे त्याला मार्गदर्शन कसं पुरवलं गेलं पाहिजे हे उपनिषदांच्या माध्यमातून ऋषीमुनींनी आपल्या अनुयायींना, आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यांनी त्या संदर्भात प्रदान केलेले आहे. आत्मा आणि ब्रह्म यांच्यातील संबंधातील अनेक भिन्न दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे त्यांच्या ज्या काही शंका असतील विद्यार्थ्यांच्या, ते गुरूंच्या जवळ जाऊन त्या शंकांचं निरसन करणार, जी काही प्रश्न पडलेली आहेत त्यांचं निरसन करणार आणि त्यानंतरच्या ज्या काही त्यांच्यामध्ये जी चर्चा घडलेली असेल त्यांच्या माध्यमातून त्यांना जो आत्मानुभव मिळतो त्याबद्दलचा समेट करण्याचा प्रयत्न ह्या उपनिषदांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. उपनिषदांमध्ये वेदकालीन शिक्षण प्रणालीत ह्या उपनिषदांना फार महत्त्वाचं स्थान आहे, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. उपनिषदांमध्ये गूढ ज्ञान, तत्त्वज्ञान आणि आत्मब्रह्माच्या एकात्मतेच्या विचारांचा अभ्यास केला जातो. त्याच्यामुळे आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते. उपनिषदांमध्ये आत्मा आणि ब्रह्म म्हणजे सर्वव्यापी शक्ती जिला आपण म्हणतो यांच्यातील संबंधातील विचार केला जातो. हे ज्ञान विद्यार्थ्यांच्या त्यांच्या अस्तित्वाच्या गूढतेला समजून घेण्यास त्यांना मदत करते. तत्त्वज्ञानाचे अध्ययन, आध्यात्मिक ज्ञानानंतर तत्त्वज्ञानाचे हे उपनिषदांमधून आपल्याला पाहावयास मिळते आणि समजण्यास मदत करते. उपनिषद तत्त्वज्ञान, नैतिकता आणि जीवनात मूलभूत प्रश्नांवर चर्चा करतात. या विचारांचा अभ्यास व्यक्तीला विचारशील आणि अंतर्दृष्टी देणारा असतो आणि अंतर्दृष्टी कशी आपण आपल्यामध्ये आत्मसात करावी त्यासाठी त्याला तयार करतो. हे उपनिषदांचे दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून अभ्यासायला मिळतात. आपल्या जीवनातले वेगळे वेगळे गूढ उलगडण्याससुद्धा उपनिषद आपल्याला मदत करतात. त्यालाच आत्मबोध होणे असं संबोधलं जातं. ध्यान आणि साधना ह्या माध्यमातून सुद्धा उपनिषदांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा आपल्याला बघायला मिळतो. उपनिषदांमध्ये ध्यान आणि साधना यांच्यावर विशेष भर दिला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण आणि आंतरिक शांती साधता येते. संबंधांचा अभ्यास उपनिषदांमध्ये व्यक्ती आणि समाज आणि ब्रह्म यांच्यातील संबंधातील विचार केला जातो. हा दृष्टिकोन समाजाच्या आणि व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक ठरतो. याचा पण आपल्याला उपनिषदांमधून अभ्यास करावयास मिळतो. वेदांचे सुसंगत ज्ञान प्राप्त करणे, त्याच्याबद्दलचा अर्थ समजून घेणे, कारण उपनिषद म्हणजे हा वेदांचा अंतिम भाग आहे. पूर्ण सार आपल्याला तो वेदांचा जो काही आहे तो उपनिषदांद्वारे समजतो आणि आपल्याला ते महत्त्वाचं मार्गदर्शन करतात. उपनिषद हे वेदांचे तात्विक स्पष्टीकरण देतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेदांचा गूढ अर्थ समजून घेण्यास मदत होते. त्यासाठी उपनिषद हे त्यांना मोलाचं मार्गदर्शन करतात. समाजातील भूमिका, विद्यार्थ्यांची समाजातील भूमिका कशी असली पाहिजे हे उपनिषदांद्वारे आपल्याला जाणीव करून देण्यास मदत करते. उपनिषदांचे शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करावयास मदत करते, ज्यामुळे ते समाजातील त्यांचे उत्तरदायी नागरिक बनून सक्षम बनू शकतात आणि समाजाची सेवा करू शकतात. उपनिषद वेदकालीन शिक्षण प्रणालीतील आध्यात्मिक, तत्त्वज्ञानात्मक आणि नैतिक ज्ञानाचे स्रोत आहेत, जे विद्यार्थ्यांना आत्मब्रह्माच्या एकात्मतेच्या विचारांद्वारे अंतर्दृष्टी व जीवनाच्या गूढतेला समजून घेण्यास मदत करतात. मुख्य उपनिषद, आता आपण उपनिषद बघितले, आता मुख्य उपनिषद कुठले आपण एक एक करून बघूया. तर पहिला आहे ईश उपनिषद
किंवा ईशा उपनिषद असंही म्हटलं जातं त्याला, ज्याच्यामध्ये जीवनाच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकलेला आहे. दुसरं आहे कठ उपनिषद. ह्या उपनिषदामध्ये आत्मा आणि मृत्यूच्या गूढतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलची चर्चा याच्यामध्ये ह्या उपनिषदामध्ये आपल्याला अभ्यासावयास किंवा बघावयास मिळते. तिसरं आहे प्रश्न उपनिषद, ज्याच्यामध्ये प्रश्न उत्तरांद्वारे ज्ञानार्जन करणे, चर्चेद्वारे ज्ञानार्जन करणे. त्याच्यामुळे या उपनिषदाचंही नाव असं म्हणता येईल की आपण प्रश्न उपनिषद असं दिलं गेलं आहे. चौथा आहे छांदोग्य उपनिषद. संगीत, ध्यान आणि एकात्मतेच्या साधनांचा अभ्यास करून जीवनाच्या गूढतेचा शोध हे आपल्याला प्रामुख्याने छांदोग्य उपनिषदमध्ये बघायला मिळते. पाचवा आहे मुंडक उपनिषद, ज्याच्यामध्ये अर्धवस्त्रात वैकल्पिक जागा याबद्दल आपल्याला जाणवयास मिळते. सहावा आहे मांडुक्य उपनिषद, आत्मा आणि ब्रह्माचे एकात्म. याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतं. गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा आपण उपनिषदांबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आत्मा आणि ब्रह्मांचं एकात्म कसं साधलं गेलं हे आपल्याला मांडुक्यमध्ये बघायला मिळतं. सातवा आहे तैत्तिरीय उपनिषद, ज्याच्यामध्ये ज्ञान, वैभव आणि नैतिकतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आठवा आहे ऐत्रेय उपनिषद, ज्याच्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार करून मानवाच्या अस्तित्वाबद्दलची गूढता याच्यामध्ये कशी उलगडण्यात आली याची खूप छान गोष्ट त्याच्या ऐत्रेय उपनिषदमध्ये आपल्याला बघावयास मिळते. बृहदारण्यक उपनिषद असंही म्हटलं जातं की हे सगळ्यात मोठं उपनिषद आहे, ज्याच्यामध्ये आत्मज्ञानासाठी आपण साधनेवर कसा भर दिला गेला पाहिजे या संदर्भात आपल्याला ऋषीमुनी आपल्याला त्याच्यावर मार्गदर्शन करतात. आता उपनिषदांची संख्या ही कशी ठरली? 200 उपनिषदं होती, पण ती किती आहेत किंवा कोणत्या उपनिषदांचा समावेश यावर विद्वानांची बरेच मतभेद आहेत. काहींचे म्हणणे आहे की जवळपास 108 उपनिषदांची नोंद आहे. त्यातील पहिले आपण डझनभर म्हणतो किंवा त्याहून अधिक जुने आणि सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. आणि प्राथमिक किंवा मुख्य उपनिषद किंवा त्याला मुक्तितो उपनिषद असंही म्हटलं जातं, म्हणून ते मुख्य उपनिषद म्हणून ओळखले जातात. तर मूळ उपनिषद हे 4 वेदांचे अंतिम विभाग आहेत आणि परिणामी ते वेदांत या शब्दाशी संबंधित होते, ज्याचा अर्थ वेदांचा शेवट, वेदांचा सार असाही होतो. उपनिषद ग्रंथ मूळ दैवी मानले जातात आणि श्रुती साहित्याचा भाग आहेत. यापैकी काही लोक भगवान श्रीकृष्ण आणि महाभारत संघर्षाच्या आधी किमान 20 पिढ्या जगले आहेत. म्हणजे ज्यांनी उपनिषदांमध्ये जी काही चर्चा घडलेली आहे, श्रुती म्हटलं म्हणजे जे आपण श्रवण करून त्याला संबोधलं, त्याला समजून घेतलं, त्याचा आढावा घेतला, त्याच्यामुळे अशा काही 20 पिढ्या होऊन गेलेल्या आहेत जे भगवान श्रीकृष्ण आणि महाभारत यांच्या संघर्षाच्या सुद्धा आधी 20 वर्ष याच्याबद्दलचा आपल्याला पुरावा भेटतो. याज्ञवल्क्य, उद्दालक, अरुणी, शांडिल्य, ऐत्रेय, पिपलपाद आणि सन्मतकुमार हे या ऋषींमध्ये प्रमुख होते. ही सगळी ऋषींची नावं आहेत, यांचा उल्लेख त्याच्यामध्ये मिळतो. आता वैदिककालीन शिक्षण प्रणालीबद्दल आपण अभ्यासतो आहोत, तर त्याच्यामध्ये आपण बघूया की विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया कशी दिली गेली असावी. प्रवेश प्रक्रिया ही मिळायची वर्णव्यवस्थेनुसार. तर वर्ण 4 प्रकारची होती. त्याच्यामध्ये आपण एक एक करून बघूया की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही 4 प्रकारची वर्ण आपल्याला तेव्हा आणि आतासुद्धा बघायला मिळतात. पण तेव्हाची प्रवेश प्रक्रिया ही वर्णव्यवस्थेनुसार होती. शिष्याच्या वर्णानुसार, म्हणजे ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल किंवा शूद्र असेल, त्याप्रमाणे त्याच्या शिक्षणाची दिशा ठरवली जात असे. म्हणजे वर्ण निर्धारण हे महत्त्वाचं होतं. त्याच्यामध्ये ब्राह्मणांना, समजा ब्राह्मण कुळातून त्या वर्णानुसार तो विद्यार्थी आलेला असेल, तर ब्राह्मण वर्गातील विद्यार्थ्यांना धार्मिक आणि वैदिक शिक्षण मिळण्याची संधी होती. ते वेद, उपनिषद आणि अन्य धर्मशास्त्रांबद्दलचं अध्ययन करीत. दुसरं म्हणजे क्षत्रिय. क्षत्रिय वर्गाच्या विद्यार्थ्यांना युद्धकला, शौर्य आणि प्रशासनाचे धडे दिले जात असे. त्या पद्धतीने त्यांना शिक्षण दिले जात असे. तिसरं होतं वैश्य. वैश्य वर्गातील विद्यार्थ्यांना व्यापार, कृषी आणि आर्थिक व्यवस्थापनाची माहिती दिली जात असे. शूद्र वर्गातील विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना म्हणूया आपण, शिक्षणाचे विशेष संधी मिळत नसत. त्यांना खूप खालच्या जातीचं किंवा वर्णाच्या हिशोबाने त्यांना शिक्षण हे टाळलं जात असे त्यावेळेस. परंतु हातकला गुण, शिल्पकला आणि शारीरिक श्रम शिकण्यासाठी संधी मिळत असे. तर यामधून आपल्याला हे निष्कर्ष अनुभवायस किंवा समजण्यास मिळते की या पद्धतीने
विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर आधारित असे. शिक्षणाचा दर्जा ब्राह्मण वर्गाला उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असे, कारण तो ब्राह्मण वर्गातला होता. त्याच्यामुळे धार्मिक कार्य, तत्त्वज्ञानाबद्दलचे तज्ज्ञ म्हणून ते पुढे नाव कमवत. धर्मशास्त्रांबद्दल अभ्यास करणं, वेदांचं उच्चारण करणं, होम हवन करणं, मंत्रांचं उच्चारण कसं असायला पाहिजे याबद्दलचे तज्ज्ञ हे ब्राह्मण वर्गातली विद्यार्थी तयार होत असत. म्हणून त्यांना धार्मिक आणि तत्त्वज्ञानाचे तज्ज्ञ असं म्हणून संबोधले जात असे. अशा पद्धतीचा शिक्षणाचा दर्जा वेदकालीन शिक्षणमध्ये आपल्याला अनुभवायस किंवा बघायस मिळतो. व्यावसायिक शिक्षणमध्ये क्षत्रिय आणि वैश्य वर्गाचे शिक्षण आणि त्यांच्या व्यावसायिक गरजांनुसार तयार केले जात असे, ज्यामुळे त्यांना समाजात आपले स्थान मजबूत करता आले पाहिजे. त्यांना ही सगळी कौशल्य आली म्हणजे त्यांचं ज्ञानार्जन तर होईलच, पण पैसा कमवण्यासाठी सुद्धा त्यांना मार्ग मिळतील. हे होतं व्यावसायिक शिक्षणाबद्दल. गुरुकुलातील शिस्त प्रत्येक शिष्याने आपल्या वर्णानुसार योग्य शिस्त आणि सेवा ही दिली गेली पाहिजे गुरुप्रती. त्यामुळे गुरु शिष्य संबंध मजबूत होत असे. गुरु इथे त्याला वडिलाप्रमाणे सेवा देत असे, त्याचं पालनपोषण करत असे विद्यार्थ्याचं, आणि विद्यार्थी हा आपल्या गुरुला पित्यासमान दर्जा देऊन सकाळपासूनची त्यांची कामं, त्यांनी दिलेले वेगळे वेगळे कार्य मंत्रासाठी, आणि त्यामुळे गुरु शिष्यांचे संबंध हे मजबूत होत असे. समाजाची स्थिरता, यामुळे समाजाच्या विविध गरजा पूर्ण केल्या जात, ज्यामुळे एक सुसंगत आणि कार्यक्षम समाज निर्माण होण्यास मदत मिळत असे. तर आज आपण बघितलं वेद म्हणजे काय, उपवेद कुठले आहे, उपनिषदांचं महत्त्व आपण याच्यामध्ये बघितला. तर हे होतं वेदकालीन शिक्षण प्रणालीबद्दल. आतापर्यंत आपण बघितलं की वैदिककालीन शिक्षण प्रणालीमध्ये वर्णव्यवस्थेनुसार त्या मुलाला त्याच्यामध्ये घेतलं जायचं गुरुकुलामध्ये. आता गुरुकुल म्हणजे काय आपण ते समजून घेऊया. कारण गुरुकुल पद्धती ही वैदिककालीन शिक्षणमध्ये अवलंबली गेली होती. आणि गुरुकुळ म्हणजे नेमकं काय की गुरुचं आश्रम, जिथं जाऊन विद्यार्थी आपलं शिक्षण घेत असे, ते पण गुरूंसोबत राहून. गुरुकुल म्हणजे गुरुच्या आश्रमात शिक्षण घेणारे एक शिक्षण केंद्र म्हणून त्याला ओळखलं जायचे. येथे शिष्य गुरुच्या देखरेखीखाली शिक्षण घेत असत. गुरूंसोबत राहून त्यांची सेवा करून आपण शिक्षण घ्यायचं हे गुरुकुलमध्ये सामील होतं, तिथं ते पाळलं जायचं. गुरुकुलातील शिष्य वेद, उपनिषद, संस्कृत, गणित आणि अन्य शास्त्रांचे अध्ययन करीत असत. ह्या प्रकारचे विषय इथं अभ्यासले जायचे आणि गुरु विद्यार्थ्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन प्रदान करायचे. हे शिक्षण प्रणाली पारंपरिक आणि शिष्य-गुरु संबंधावर आधारित होते. तर आपण बघितलं की गुरुकुल पद्धत म्हणजे नेमकं काय. गुरु शिष्यांमधलं संबंध हे वडिलांचं आणि मुलासारखं त्या गुरुकुल पद्धतीत आपल्याला बघायला मिळतं. शिक्षण पद्धतीमध्ये आपण बघूया की वेदकालीन शिक्षण पद्धती काही मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला आढळतात. गुरुकुल प्रणाली, विद्यार्थी गुरुच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असत, जिथे गुरु ज्ञान, नैतिकता आणि आचार धर्माचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत असत. वाचन आणि श्रवण म्हणजे आता याच्यामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी घडते हे आपण बघत आहोत. वाचन आणि श्रवण करणे, वेदांचे आणि अन्य ग्रंथांचे वाचन व श्रवण यावर भर देण्यात येत असे. मंत्रवाचन, पाठ आणि श्रवण यांचा उपयोग या पद्धतीमध्ये अवलंबलेला जात होता. मंत्रांचं उच्चारण कसं करायचं, वाचन कसं करायचं, त्याचं पठण कसं करायचं, विद्यार्थ्यांना जेव्हा गुरु शिकवत आहेत तेव्हा त्याचं श्रवण करून त्या गोष्टींचा, त्या मंत्रांचा अर्थ कसा समजून घ्यायचा, त्या संदर्भात ह्या पद्धतीत विद्यार्थी त्याचा उपयोग करत होते. संवाद आणि चर्चा, विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे, प्रश्न विचारण्याची कौशल्य निर्माण व्हायला पाहिजे आणि चर्चेद्वारे त्या ज्ञानार्जन त्यांनी केलं पाहिजे. ह्या संदर्भात आपल्याला संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून ह्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या आणि गुरूंच्या ह्या आपल्याला समजायला मदत करतात. साधना आणि ध्यान, आध्यात्मिक साधना, ध्यान आणि तंत्र यांचा अभ्यास केला जात असे, ज्यामुळे आत्मज्ञान हे विद्यार्थ्यांना प्राप्त होईल ह्या माध्यमातून. म्हणून गुरु साधना आणि ध्यान ह्या गोष्टीवर सुद्धा भर देत असत. संवाद आणि चर्चा झाली, साधना आणि ध्यान झालं, त्याच्यानंतर मग प्रायोगिक शिक्षण पण फार महत्त्वाचं होतं. शास्त्रीय ज्ञानासह
व्यावहारिक कौशल्ये शिकवली जात असे, जसे संगीत असतील, शिल्पकला असेल, नृत्य असेल, शिवणकला असेल, इतर कलाही या प्रायोगिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जात असे. आता प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण हे दोन महत्त्वाचे भाग होते वैदिक शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा, ज्याच्यामध्ये लहान वयात विद्यार्थी हा गुरुकुलमध्ये आल्यानंतर गुरुकडनं शिक्षण प्राप्त करत असे. पण पुढे जाऊन उच्च शिक्षणाच्या काही वेगळ्या पद्धती होत्या, ज्याच्यामध्ये उच्च शिक्षणामध्ये काय गोष्टी यायच्या की शास्त्रांचं वाचन करणं, पठण तर करून झालं पण त्याचं वाचन करणं, त्याचं अर्थनिर्वचन करणं, दीर्घकालीन अध्ययन करणं, ह्या गोष्टींवर भर दिला जात असे. म्हणजे त्याचं ज्ञानार्जन वाढेल. तिथं कुठेही पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून दीर्घकालीन अध्ययनावर सुद्धा भर दिलं जात असे. व्याख्याने आयोजित केली जात असे, ज्याच्यामध्ये ऋषीमुनी आपले व्याख्यान देत असत आणि विद्यार्थी त्याचं श्रवण करून आत्मज्ञान प्राप्त करत असत. चर्चासत्रे आयोजली जात होती, विचारांची देवाणघेवाण होत होती. याच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याची संधी मिळत असे, चर्चा करण्याची संधी मिळत असे आणि ते ज्ञान मिळवत असत. वेदकालीन उच्च शिक्षणातील पद्धती खालीलप्रमाणे आहेत. जसं पहिलं आपण बघितलं गुरुकुल पद्धती, त्याच्यामध्ये तो विद्यार्थी गुरुसोबत राहून, त्या आश्रमात राहून त्यांची सेवा करून त्यांच्याकडून वेद, उपनिषद आणि अन्य शास्त्रांचे शिक्षण प्राप्त करत होता. वेदांचं पठण कसं करायचं, त्यांचा अर्थ कसा लावायचा आणि अन्य धर्मशास्त्रांचं शिक्षण कसं घ्यायचं, त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा, त्याचं आपलं मूल्यांमध्ये कसं आपण त्याच्या आचरणात कसं आणायचं, या संदर्भात ते गुरुकुलमध्ये गुरूंकडनं शिक्षण प्राप्त करत होते. वाचन आणि श्रवण, वेदांचे आणि तत्त्वज्ञानाचे वाचन. वाचन कशाचे व्हायचे? वेदांचे. वेगळे वेगळे वेद, आपण 4 प्रकारचे वेद बघितले, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अथर्ववेद, सामवेद याच्याबद्दलचं वाचन विद्यार्थी त्याच्यामध्ये करायचे आणि त्याच्यामधलं जे गूढ तत्त्वज्ञान आहे, त्याच्यामधला जो अर्थ आहे, त्याचं निर्वाचन करणं हे या वाचनामधून घडायचं. आणि श्रवण महत्त्वाचे मानले जात असत. श्रवण करणं, जो श्रोता चांगलं ऐकू शकतो तोच त्याचा चांगला अर्थ लावू शकतो. त्याच्यामुळे श्रवण करणं पण फार महत्त्वाचं त्यावेळी समजलं जायचं, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाची गहनता समजली पाहिजे आणि ते त्यांना उलगडत असे आणि समजत असे. संवाद आणि चर्चाच्या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान करून ज्ञान वाढवण्यासाठी संवाद साधायला पाहिजे, ज्यामुळे त्यांचे तर्कशास्त्र, त्याच्या मागचा अर्थ, त्याच्या मागचे तत्त्वज्ञान समजून घेण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत असे. साधना आणि ध्यान हे मदत करायची विद्यार्थ्यांना आध्यात्मिक विकासासाठी. तर आध्यात्मिक विकास साधण्यासाठी ध्यान लावणं, योग करणं आणि साधनेचा अभ्यास या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवला जात असे. हे होते वेदकालीन उच्च शिक्षणातील पद्धती, ज्या पहिल्या आपण बघितल्या गुरुकुल पद्धती, वाचन आणि श्रवण, संवाद आणि चर्चा, साधना आणि ध्यान या माध्यमातून विद्यार्थी ज्ञान प्राप्त करत असत. यांच्यामुळे एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये विचारांचे आदानप्रदान होत असत आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत असत. त्यामुळे त्यांची तर्कशास्त्र, तर्कशुद्ध पद्धती वाढायस मदत मिळत असे. प्रायोगिक शिक्षणामध्ये शास्त्र, संगीत, नृत्य आणि अन्य कलांमध्ये व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी प्रायोगिक शिक्षण देण्यात वैदिक काळी शिक्षणमध्ये शिक्षण त्या पद्धतीने देण्यात आले. संपूर्ण समर्पण, शिक्षणात विद्यार्थ्यांनी आत्मसमर्पणाची भावना ठेवून शिकावे, ज्यामुळे त्यांचे ज्ञान मिळवण्यात त्यांना गंभीरता प्राप्त होईल. नैतिक मूल्यांचा अभ्यास करणे, नैतिकता, धर्म आणि आचारधर्म यांचा अभ्यास करणे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होईल. विविध विषयांचे अध्ययन, वेद, संस्कृत. वेद हे संस्कृतमध्ये लिहिलं गेले असल्यामुळे संस्कृत हा विषय फार महत्त्वाचा होता. संस्कृत भाषेत लिहिल्यामुळे संस्कृतमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जायचं संस्कृत या भाषेच्या माध्यमातून. तत्त्वज्ञान, गणित, औषध आणि शास्त्र यासारख्या विविध विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात असे. या पद्धतींमुळे वेदकालीन उच्च शिक्षण प्रणालीने विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास साधण्यास खूप महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षण प्राप्त करायचं असेल तर ह्या काही पद्धती आहेत ज्या आपण आज अभ्यासल्यात, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं संपूर्ण समर्पण हे अपेक्षित होतं. त्याच्यामुळे त्यांचा नैतिक मूल्यांचा विकास त्याच्यामध्ये योग्यरित्या होईल आणि विविध विषयांचं अध्ययन करून ते ज्ञानार्जन करतील आणि ते आपल्या जीवनात त्याचं अंमलबजावणी करतील
यासाठी या सगळ्या विषयांचा त्यांना मार्गदर्शन गुरूंकडून हे वेळोनवेळी मिळत असे. तर शिक्षकाची भूमिका याच्यात फार महत्त्वाची होती, कारण विद्यार्थी हा पूर्णपणे गुरुवर विसंबित असायचा. गुरु हा ज्ञानाचा स्रोत आणि मार्गदर्शक म्हणून त्याची ही ओळख होती. ज्ञानाची देणगी, वेद आणि उपनिषदांचे शिक्षण देऊन ज्ञानाची देणगी करायचं काम हे शिक्षक म्हणजे त्यावेळेसचे गुरु हे करत होते. नैतिक वर्धन, नैतिक मूल्यांचे व संस्काराचे शिक्षण विद्यार्थ्याला प्रदान करणे. चांगले संस्कार दिले म्हणजे विद्यार्थी हा चांगला मनुष्य तयार होईल आणि त्याचा उपयोग आपल्या आचरणात आणि पुढच्या भावी जीवनात करेल. त्या संदर्भात त्या नैतिक मूल्यांचं आणि संस्काराचं शिक्षण गुरु हे विद्यार्थ्यांना देत असत. साधना व ध्यानच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून त्यांना आध्यात्मिक स्थिरता निर्माण करणं, त्या संदर्भातलं मार्गदर्शन गुरु हे विद्यार्थ्यांना देत असत. संवाद आणि चर्चा या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण कशी व्यवस्थित होईल या संदर्भात प्रोत्साहन विद्यार्थ्यांना गुरूंकडून दिलं जात असे. विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी प्रेरित केले जात असे. प्रेरणा ही गुरूकडून विद्यार्थ्यांसाठी दिली जात असे. प्रायोगिक शिक्षण, कला व विज्ञानात प्रायोगिक शिक्षण फार महत्त्वाचं आहे. प्रयोग केल्याशिवाय विज्ञान कसं कळणार? त्याच्यामुळे कला व विज्ञानात प्रायोगिक शिक्षण फार महत्त्वाचा भाग होता. संपूर्ण विकास जो आपण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यामध्ये घडवून आणू शकतो, तो आत्मसात करू शकतो, त्यासाठी सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी ह्या सगळ्या बाबींचा विकास फार महत्त्वाचा होता. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासात हे योगदान म्हणून काम करायचे. गुरुची भूमिका बघितली. आता शिष्याची जबाबदारी काय होती? तो पित्याप्रमाणे त्याला मान द्यायचा, त्याच्या सगळ्या गोष्टी, त्याच्या दिलेल्या सगळ्या आज्ञा पाळायचा. वैदिक काळातील शिष्याच्या जबाबदारी विशिष्ट बाबींमध्ये वर्गीकृत करण्यात आलेल्या आहेत. जसे की गुरुची सेवा करणं, शिष्याने गुरुच्या दैनंदिन कार्यात मदत करणं हे आवश्यक होते. यामध्ये गुरुच्या वस्त्रांची देखभाल करणं, त्यांची भोजनाची व्यवस्था करणं आणि आवश्यकतेनुसार अन्य सेवा करणं हे त्याच्यामध्ये समाविष्ट होते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना लाकडं तोडून आणणं, स्वयंपाक करणं, इतर गोष्टीची शुश्रूषा गुरुची ठेवता येणं या संदर्भात विद्यार्थी हे तत्पर होते. ही झाली गुरुची सेवा. अध्ययन प्रक्रियेत शिष्याने वेद, उपनिषद आणि इतर धार्मिक ग्रंथांचे अध्ययन नियमितपणे करणे आवश्यक होते. हा अभ्यास गुरुकुलात नियमित वर्गांमध्ये किंवा गुरुच्या मार्गदर्शनाखाली होत असे. सकाळचे सोपाष्कार झाल्यानंतर वेदांचं पठण करणं, धार्मिक ग्रंथांचं अध्ययन करणं हे नियमितपणे विद्यार्थी करतोय का नाही हे त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. त्याच्यामुळे नियमित वर्गांमध्ये किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी अध्ययन प्रक्रियेमध्ये पाळल्या जायच्या. सदाचार पाळणे, शिष्याला नैतिक मूल्ये जपणे, शुद्ध आचार विचार ठेवणे आणि सत्य बोलणे हे महत्त्वाचे होते. हे त्याच्या व्यक्तित्व विकासासाठी खूप महत्त्वाचे आणि आवश्यक अशी गोष्ट होती. त्याच्यामुळे सदाचार पाळणे हे शिष्यासाठी आवश्यक होते. शिष्याची जबाबदारी अजून काय असेल बरं? गुरुची सेवा झाली, सगळी शुश्रूषा झाली, अध्ययन प्रक्रिया झाली. विनम्रता आणि आदर, गुरु इतर शिष्य आणि समाजातील वरिष्ठ व्यक्तींप्रती आदर आणि विनम्रता ठेवणे आवश्यक होते. हा गुण शिष्याच्या सामाजिक व नैतिक जीवनात महत्त्वाचा ठरत असे. विद्यार्थ्यामध्ये विनम्रता हा भाव असला पाहिजे. आपल्या गुरुप्रती, इतर ऋषीमुनींप्रती, समाजातील इतर व्यक्तींच्या प्रती आदर आणि विनम्रता ठेवणे हे फार महत्त्वाचे होते. हा गुण शिष्याच्या सामाजिक व नैतिक जीवनात महत्त्वाचा ठरायचा. आध्यात्मिक साधना, ध्यान, योग आणि साधना यामध्ये नियमितपणे भाग घेणे आवश्यक होते. यामुळे शिष्याचे मानसिक आणि आत्मिक विकास त्याला साधता यायचे. त्याच्यामुळे आध्यात्मिक साधना ही पण महत्त्वाचं योगदान या अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या आपल्याला बघायला मिळते. या सर्व जबाबदाऱ्या शिष्याच्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या, ज्यामुळे तो ज्ञान प्राप्त करीत असे. अशा पद्धतीने विद्यार्थ्याचा हा सर्वांगीण विकास या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून या गुरूंनी दिलेल्या सगळ्या कार्यांमधून आपल्याला बघायला मिळतो. गुरु शिष्य संबंध, जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे पिता आणि लेकराप्रमाणे त्यांचे हे संबंध होते. ज्ञानाचा प्रकाशक, गुरुची ही परिभाषा. गुरु हा
ज्ञानाचा मार्गदर्शक असतो, तो आपल्याला मार्ग दाखवत असतो, म्हणून त्याला गुरु असे संबोधन केले जायचे. म्हणूनच त्यांना ज्ञानाचा प्रकाशक असेही म्हटले गेलेले आहे. वैयक्तिक संवाद, गहन संवादामुळे ज्ञानाची देवाणघेवाण हे आपल्याला वैयक्तिक संवादातूनच घडत असते आणि अनुभवायला मिळते. त्याच्यासाठी संवाद हा गहन असला पाहिजे, ज्याच्यामुळे विचारांचे आणि ज्ञानाची देवाणघेवाण आणि आदानप्रदान आपल्याला अनुभवायला मिळते. प्रत्यक्ष शिक्षण, गुरुची उपस्थितीत शिकणे हे महत्त्वाचे. ते झालं आपलं प्रत्यक्ष शिक्षण. नैतिकता आणि मूल्ये, गुरु नैतिक शिक्षणावर भर देतो. आपल्यामध्ये नैतिक मूल्ये जोपासली गेली पाहिजे. आपण एक चांगलं व्यक्ती म्हणून पुढे आपल्या आयुष्यात उभं राहिलं पाहिजे आणि त्या मूल्यांची जोपासना आपल्या पुढच्या भावी विश्वासाठी जीवनासाठी मूलभूत ठरेल. समर्पण भाव, शिष्य गुरुच्या प्रती विश्वास आणि समर्पण ठेवतो. ह्या प्रकारची अनुभूती हा गुरु आपल्या विद्यार्थ्यांना देत असे. म्हणजे त्याच्यामध्ये गुरुच्या प्रती विश्वास आणि समर्पण हे सुद्धा विद्यार्थ्यांकडून गुरु अपेक्षित ठेवायचे. दीक्षा आणि संस्कार हा झाला सगळ्यात शेवटचा भाग. जेव्हा गुरुकुलात त्या विद्यार्थ्याने प्रवेश केला, त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचं ज्ञानार्जन आपण त्या गुरुने प्रदान केलं, त्यांना मार्गदर्शन केलं, चांगल्या पद्धतीची नैतिक मूल्य त्याच्यामध्ये रुजवली. हा शेवटचा भाग म्हणजे त्याच्याकडनं दीक्षा आणि संस्कार, ज्ञान मिळवण्यासाठी दिलेले विविध संस्कार. कौशल्य विकास, शास्त्र, कला आणि योग हे त्या गोष्टी त्याला शिकवणे आणि त्याच्यात त्याला निपुण बनवणे. आध्यात्मिक मार्गदर्शन, शिष्याच्या आध्यात्मिक विकासाला मदत करण्यासाठी हे मोलाचं योगदान द्यायचे. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या गुरु शिष्यांच्या संबंधातल्या. शाळा आणि महाविद्यालयांची संस्था ही कशी होती? वैदिक काळातील शाळा आणि महाविद्यालयांची संस्था काही विशेष रूपात अस्तित्वात होती. त्या काळातल्या शाळा आणि महाविद्यालय कसे होते हे आपण बघूया. त्यांचं रूप कसं होतं त्यावेळेस. गुरुकुल प्रणाली, जिथं गुरु शिष्य परंपरा आपण बघतो. गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये एकमेकांच्या सहकार्याने घडत असे. गुरु शिष्यांना ज्ञान आणि तत्त्वज्ञान शिकवत असे. अध्ययन विषय, शिष्यांनी वेद, उपनिषद, शास्त्र, भाषा, गणित आणि संगीत यासारख्या विविध विषयांचे अध्ययन केले पाहिजे. हे सर्व ज्ञान व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचे मानले जात असे. आचारधर्म, शिष्यांनी नैतिकता, शिस्त आणि आदर पाळणे आवश्यक होते. गुरुच्या प्रती आदर दाखवणे आणि सेवा करणे हे त्यांच्या कर्तव्यांमध्ये असले पाहिजे. अशा प्रकारचं आचरण त्या विद्यार्थ्याचं असलं पाहिजे. सामाजिक उपक्रम, गुरुकुलात शिक्षण घेणाऱ्या शिष्यांनी समाजसेवा आणि सामुदायिक कार्यातही भाग घेतला पाहिजे. म्हणजे गुरुने जे गुरुकुलात शिकवलं तेच विषय अभ्यासले पाहिजे असं नव्हतं, तर त्यांनी सामाजिक सेवा करणं आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये भाग घेणं हा सुद्धा एक मोलाचा भाग त्याच्यामध्ये होता. गुरुकुल सहसा नद्या, वन किंवा शांत ठिकाणी स्थापन केले जात असे, जिथे शिष्य शांतीने अध्ययन करू शकतील. म्हणजे गुरुकुलांची स्थापना किंवा त्यांचं वसन कुठं असायचं? नद्या, वन किंवा अशा शांत ठिकाणी, गावापासून किंवा अशा सामाजिक जागेपासून थोडंसं अलिप्त, जिथं शिष्य शांत चित्ताने अध्ययन करू शकतील आणि ज्ञानार्जन करू शकतील. कौटिल्याचे अर्थशास्त्र, काही स्थळांवर शिक्षणाच्या पद्धतींमध्ये तत्त्वज्ञान, धर्म आणि अर्थशास्त्र यांचाही समावेश आपण बघतो. कौटिल्याने अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं प्रशासन कसं असलं पाहिजे, वागणं कसं असलं पाहिजे, आचरण कसं असलं पाहिजे, तत्त्वज्ञानी आपण कसं असलं पाहिजे या संदर्भाचा आपल्याला उल्लेख बघायला मिळतो. त्याच्यामुळे काही स्थळांवर शिक्षणाच्या पद्धतींमध्ये तत्त्वज्ञान, धर्म आणि अर्थशास्त्र यांचाही समावेश आपल्याला बघायला भेटतो. शिक्षण संस्थांचे प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन, शिक्षण संस्थांचे प्रशासन कसे चालायचे त्यावेळेस ते संस्थेची स्थिरता राखणं, शिक्षकांची नियुक्ती करणं, विद्यार्थ्यांचं व्यवस्थापन करणं हे झाली प्रशासकीय बाब. त्या शिक्षण संस्थाची प्रशासकीय बाब ही अशी असायची. आर्थिक व्यवस्थापनामध्ये दान करणं, म्हणजे आता ते गुरुकुल चालवायचं तेव्हा आपण काही विद्यार्थ्यांकडनं देणगी वगैरे घेत नव्हतो, पण ज्याच्याने जमेल किंवा त्याला
दान हे दिलं जायचं. योगदान वेगवेगळ्या माध्यमातून, धनधान्याच्या माध्यमातून किंवा गो सेवाच्या माध्यमातून योगदान दिलं जायचं, म्हणजे गुरुकुलचं आर्थिक व्यवस्थापन हे चालत असे. खर्चाची देखरेख करणं हे व्यवस्थापनाच्या मध्ये येतं. निधीचे वितरण करणं हे आर्थिक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या काही गोष्टी आहेत. प्रशासनामध्ये वैदिक काळात शिक्षण संस्थाचे प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन काही विशिष्ट रूपात होते. यामध्ये खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत. गुरुची भूमिका. गुरु संस्थेचा प्रमुख असे. ते शिक्षण, अनुशासन आणि शिष्यांच्या प्रगतीसाठी सर्व काही नियंत्रित करत. गुरुचं ज्ञान आणि अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असत. ही होती गुरुची भूमिका प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापनाच्या मध्ये. शिष्यांचा समूह. शिष्य एकत्रितपणे शिक्षण घेत असत, त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्य वाढीला लागे. हे शिष्य आपापसातही सहकार्य करत असे, म्हणजे त्यांच्या आपापसात ही चर्चा होणं हे त्यांच्या सहकार्याला मूलभूत कारण ठरत होतं. त्यांच्या आपापसातही सहकार्य होत असे. हे झालं एकत्रितपणे विद्यार्थ्यांचं, त्या शिष्यांचं शिक्षण. शिक्षणाची पद्धत प्राचीन वेदांवर आधारित होती. गुरु शिष्यांना प्रत्यक्ष अनुभव आणि चर्चांद्वारे ज्ञान देत असत. आर्थिक व्यवस्थापन. संपत्ती आणि दान. गुरुकुलांना सामान्यतः दानदात्यांकडून किंवा समाजातील काही प्रतिष्ठित लोकांकडून आर्थिक सहाय्य मिळत असे. शिष्यांच्या कुटुंबाकडून देखील काही प्रमाणात आर्थिक मदत ही गुरुकुलाला मिळत असे. अन्न, वस्त्र आणि निवारा. शिक्षण संस्थांनी शिष्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा यांची व्यवस्था केलेली होती. हे सहसा गुरुकुलांच्या परिसरातच उपलब्ध होत असे. म्हणजे ज्या शिक्षण संस्था आहे, शिष्यांना अन्न देणं, त्यांना वस्त्र देणं आणि निवारा याची व्यवस्था, हे सगळं आर्थिक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या गोष्टी होत्या, ज्या गुरुकुलाच्या परिसरातच त्यांना उपलब्ध होत असे. सामाजिक योगदान. शिक्षण संस्थांची आर्थिक व्यवस्था स्थानिक समुदायाच्या समर्थनावर अवलंबून असे. शिष्यही शिक्षण घेतल्यावर समाजसेवा करायची म्हणून प्रोत्साहित त्यांना केले जात असे. स्वयंभू संसाधन. काही गुरुकुले आपली आर्थिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कृषी किंवा हस्तकला यांचा वापर करत असे. म्हणजे शेती करणं, विद्यार्थ्यांना शेतीबद्दलचा अनुभव प्रदान करणं, हस्तकलेच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्थापन करणं, अशा पद्धतीचं स्वयंभू संसाधन म्हणून काही गुरुकुल आपली आर्थिक आवश्यकता पूर्ण करत होते. वैदिक कालखंडात शिक्षण संस्थाचे प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन. गुरूंची भूमिका. गुरु शिक्षणाचे प्रमुख होते आणि शिष्यांचे शिक्षण आणि व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी ही गुरुची असायची. म्हणजे त्याचं काही शिक्षणाची असू दे, त्याची अन्नवस्त्राची जबाबदारी असू दे, ही सगळी भूमिका गुरु योग्य पार पडत. आश्रमाचं व्यवस्थापन. आश्रमात शिष्याचा निवास, त्याचं भोजन, तो घेत असलेलं शिक्षण, या सर्व गोष्टींवर गुरूंची बारीकाने नजर असे. गुरु शिस्त आणि शिक्षणाची पद्धत ठरवत होते. हे झालं आश्रमाचं व्यवस्थापन. आर्थिक स्त्रोतमध्ये आश्रमांचे आर्थिक व्यवस्थापन दान आणि अनुदानावर अवलंबून होते. समाजातील लोकांकडून मिळणारे दान हे फार महत्त्वाचे होते, कारण त्याच्या आधारावरच आर्थिक व्यवस्थापन हे त्या गुरुकुलाचे, त्या आश्रमाचे चालत होते. शिष्यांचे योगदान. शिष्य आश्रमातील कामे करून गुरूंच्या सेवेत असायचे, ज्यामुळे आश्रमाची अर्थव्यवस्था ही मजबूत राहायची. सामाजिक सहयोग. स्थानिक समुदायाचे सहयोग आश्रमांसाठी आर्थिक आधार प्रदान करीत असे. म्हणजे समाजाचाही याच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आपल्याला अनुभवायला आणि बघायला मिळतो. जे स्थानिक समुदाय होते ते आपल्या आपल्या परीने सहयोग या गुरुकुलाला, आश्रमाला देत होते, ज्यामुळे त्यांचा आर्थिक आधार त्या गुरुकुलाला आणि आश्रमाला भेटत होता. त्याचं आर्थिक व्यवस्थापन अशा पद्धतीने चालत होतं. प्रवेश प्रक्रिया जी आपण बघितली की वैदिक शिक्षण पद्धतीत प्रवेश प्रक्रिया मुख्यतः गुरु शिष्य परंपरेवर आधारित होती. गुरुची निवड. शिष्य योग्य गुरु निवडत असे, ज्यांचे ज्ञान आणि शिक्षण पद्धती ठरलेली असायचे. म्हणजे शिष्याला मुभा होती गुरु निवडायची. गुरुची अनुमती. शिष्य गुरूंच्या उपस्थितीत त्यांचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त करायचा. गुरु त्याला स्वीकारल्यास शिक्षण सुरू करत असे. म्हणजे जोपर्यंत गुरु त्याला स्वीकारत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचं, त्या शिष्याचं शिक्षण सुरू होत नव्हतं. त्याने ती इच्छा व्यक्त करावी की मला किंवा
तुमच्याकडून ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे अशी त्यांनी इच्छा व्यक्त करावी आणि गुरु त्यांना स्वीकारणार आणि त्याचं तेव्हा शिक्षण सुरू होत असे. अशी कठीण परिस्थिती आणि कठीण प्रशासन तेव्हाची आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये ही वैदिक काळीत बघायला मिळते. आश्रमातील जीवन. शिष्य आश्रमात राहून शिक्षण घेत असे. तेथे त्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या शिक्षण दिले जात असे. शिक्षणाचं स्वरूप. वैदिक काळ असल्यामुळे तिथं वेद, उपनिषद, भाषाशास्त्र आणि अन्य शास्त्रांचे अध्ययन त्या काळात दिले जाई. ही प्रक्रिया समर्पण, सेवा आणि गुरुशिष्य नात्यावर आधारित होती. प्रारंभिक आणि उच्च शिक्षणमध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. प्रारंभिक शिक्षणामध्ये मूलभूत मूल्ये आणि ज्ञानाच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं जात होतं, जे भविष्यातील उच्च शिक्षणासाठी आधारभूत असायचे. प्रारंभिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा पाया असतो, त्याकरता ही गोष्ट महत्त्वाची आहे. उच्च शिक्षणामध्ये ज्ञानाची गहनता, तत्त्वज्ञान आणि विविध शास्त्रीय शाखांचे अध्ययन करणे हे उद्दिष्टित होते. त्याचा मूळ उद्दिष्ट होता की त्या ज्ञानाची गहनता, त्याची समज त्या विद्यार्थ्याला प्राप्त होणे. ह्या दोन पातळ्या एकत्रितपणे वैदिक कालीन शिक्षणाच्या प्रणालीचा समग्र दृष्टिकोन आपल्याला प्रदान करतात. आपल्यासमोर हा शिक्षण प्रणालीचा पूर्ण दृष्टिकोन तयार होतो की प्रारंभिक आणि उच्च शिक्षण कसं एकमेकांशी संबंधित होते आणि किती महत्त्वाचं होतं. काही महर्षी त्यावेळी त्यांनी दिलेले योगदान. वैदिक काळातील महर्षी आणि त्यांचे योगदान आपण बघूया. जसं महर्षी व्यास, हे तर नाव तुम्ही ऐकलेलेच असणार, ज्यांनी महाभारत आणि वेदांचं संकलन केलं. पुराणांचा लेखक म्हणूनही महर्षी व्यास यांना ओळखले जाते. महर्षी पतंजली, योगसूत्रांचे लेखन, योग आणि तत्त्वज्ञानाचं विवेचन महर्षी पतंजली यांनी केलेलं आहे. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाचे लेखन केलेले आहे. संस्कृत साहित्याचा पाया हा महर्षी वाल्मिकी यांनी रोवलेला आपल्याला बघायला मिळतो. महर्षी कणाद यांनी वैशेषिक तत्त्वज्ञान, पदार्थ विज्ञानाचे मूलभूत सिद्धांत हे महर्षी कणाद यांनी मांडलेले आहेत. महर्षी गौतम ज्ञानशास्त्राचे संस्थापक, तत्त्वज्ञानाच्या चर्चेत यांचा फार महत्त्वाचं योगदान आपल्याला बघायला मिळतं. न्यायशास्त्राचे संस्थापक ते होते. जसं महर्षींनी आपले आपले महत्त्वाचे मोलाचे योगदान वेदकालीन शिक्षणामध्ये दिलेलं आहे, तसंच महिलांसाठी पण हा सुवर्णकाळ म्हटला जायचा. वैदिक काळ हा महिलांच्या शिक्षणासाठी फार महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला अभ्यासायला मिळतो. वेदकाळात महिलांचे शिक्षण. काही महिलांनी धार्मिक ग्रंथांच्या लेखनात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. उदाहरण जसं ब्रह्मवादिनी गार्गी व मैत्री यांचा उल्लेख आपल्याला प्रकर्षाने जाणवतो आणि बघायला मिळतो. त्यामुळे महिलांचे शिक्षण किंवा महिलांसाठीचा हा वैदिक काळ म्हणजे सुवर्णकाळ असं त्याला संबोधन दिलेलं आहे. त्यांचे शैक्षणिक योगदान आपण बघूया. गार्गी वाचक नवी, तत्त्वज्ञानातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व. ती ऋषी मंडळींसमोर विद्यमान होती. आपण जे आधीचं चित्र बघितलं त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये गहन चर्चा चालू आहे. तत्त्वज्ञानाबद्दलचं एक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणून गार्गी वाचक नवी आपल्याला पाहावयास मिळते. तिने ब्रह्म आणि आत्मा याच्यातला गूढ उलगडण्यास त्या ऋषीमुनींसमोर प्रश्न मांडलेला आहे की ब्रह्म आणि आत्मा याबद्दल तुम्ही मला सविस्तर सांगा, यांच्यामध्ये काय फरक आहे. याबद्दलची गहन चर्चा त्या चित्रात आपल्याला अनुभवायस आणि बघायस मिळते. तिने वेगळे प्रश्न उपस्थित करून याज्ञवल्क्यांना संबोधित केलं होतं की मला सांगा तुम्ही ब्रह्म आणि आत्मामध्ये काय फरक आहे. मैत्रेयी बृहदारण्यक उपनिषदांमध्ये तिच्या संवादामुळे आत्मज्ञानाचे महत्त्व स्पष्ट झालेले आहे. तिने विवाहित जीवनातील ज्ञानाचे स्थान अधोरेखित केले. म्हणजे मैत्रेयीचं बृहदारण्यक उपनिषद जे आपण बघितलं त्याच्यामध्ये तिने आत्मज्ञानाच्या महत्त्वाबद्दल संवाद केलेला आहे, तिची चर्चा केलेली आहे आणि विवाहित जीवनातील त्याचं स्थान हे तिने रेखांकित केलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. तसंच आणखी एक महिला ऋषिका म्हणजे कौसल्यायिनी, ऋग्वेदात तिचा महत्त्वाचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. ती एक विदुषी होती जी मंत्र आणि यज्ञामध्ये सहभाग घेत होती. तिच्या ज्ञानाचे धार्मिक प्रथांना तिने आकार दिलेला होता. विश्ववरा, प्राचीन ग्रंथांमध्ये तिचा उल्लेख असून तिने धार्मिक विधींवर विचार करून महिलांची भूमिकेचे महत्त्व त्याच्यामध्ये अधोरेखित केलेले आहे.
म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये सुद्धा महिलांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या महिला ऋषिकांनी वेदकालीन शिक्षण, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिकमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यामुळे समाजातील महिला सक्षमीकरणास चालना ही त्या काळी वेदकालीन शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता वेदकालीन शिक्षण आणि आत्ताची आधुनिक शिक्षणाची तुलना कशी होणार, त्याच्याबद्दलचे आपण काही मुद्दे बघूया. वेदकालीन शिक्षण हे तत्त्वज्ञानावर अधिक भर देते, तर आधुनिक शिक्षण हे प्रात्यक्षिक ज्ञानावर आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करते. हा झाला पहिला मुद्दा तत्त्वज्ञानासंदर्भातला. दुसरा आहे शिक्षण पद्धती. वेदकालीन शिक्षण एक शिक्षणावर आधारित होते, तर आधुनिक शिक्षण विविध पद्धतींचा वापर करताना आपल्याला बघावयास मिळते. उद्दिष्टांमध्ये आपण बघतोय की वेदकालीन शिक्षण हे नैतिकतेकडे लक्ष देत होते, तर आधुनिक शिक्षण हे व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक तयारीवर अधिक लक्ष केंद्रित करते. ही झाली वेदकालीन शिक्षण आणि आधुनिक शिक्षणाची तुलना. वेदकालीन शिक्षणाचे दृष्टिकोन. आध्यात्मिकता हा झाला पहिला दृष्टिकोन. आध्यात्मिकामध्ये आपण बघितलं की आत्मज्ञान आणि मोक्षाचा शोध घेणे, आत्मज्ञानाची प्राप्ती करणं आणि या जीवनाचा उद्देश साधून मोक्षाचा शोध घेणे हे आध्यात्मिकामध्ये आपल्याला बघायला भेटते. गुरुशिष्य परंपरा. गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणं ही गुरु शिष्याची परंपरा आपल्याला वेदकाळात बघायला भेटते. व्यक्तिमत्व विकास. नैतिकता, वर्तन आणि जबाबदारीवर जोर देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळेच त्या व्यक्तीचा, त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आपण घडवून आणू शकतो. हे वेदकालीन शिक्षणाचे दृष्टिकोन झालेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक जबाबदारी, समाजसेवेचा महत्त्व. संपूर्णता. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकाचा विकास साधणे. संपूर्णता त्या विद्यार्थ्याची घेऊन येणे. संस्कृती. भारतीय कलाशास्त्र आणि परंपरेचा अभ्यास. आपल्या भारतीय संस्कृतीची कला जोपासणं, त्याचे शास्त्र अभ्यासणं, परंपरेंबद्दल जाणून घेणं, रीतिरूढींबद्दल जाणून घेणं, ही सुद्धा विविध आपल्याला वैदिक काळात हा दृष्टिकोन बघायला मिळतो. वैज्ञानिक दृष्टिकोन. निसर्ग आणि विज्ञानाचा अभ्यास. जसं आपण मागे बघितलं की काही संस्था ह्या कृषीच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्थापन करीत असे, त्याच्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहून काही गोष्टी शिकणंसुद्धा हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं होतं. मग विज्ञानाचा अभ्यास करणं हा सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये गुरूंद्वारे निर्माण केला जात होता. संवाद. विचारांची देवाणघेवाण आणि चर्चा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. म्हणजे ह्या सगळ्या वरच्या जे दृष्टिकोन आहेत, वरचे जे मुद्दे आहेत, ते अवगत झाले का नाही त्याची तपासणी करणं हे संवादातून विद्यार्थ्यांमध्ये आणि गुरूंमध्ये विचारांची देवाणघेवाण आणि चर्चा घडत असे, संवादाच्या माध्यमातून. आजच्या शिक्षण पद्धतींमध्ये वेदकालीन शिक्षणाच्या मूल्यांचा समावेश कसा करावा? गुरु शिष्याची परंपरा ही जपली गेली पाहिजे. शिक्षक विद्यार्थी संबंध मजबूत करणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा आहे की नैतिक शिक्षण. मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी शिकवणे. या गोष्टींचा आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये समावेश करणं फार महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे योग आणि ध्यान. मानसिक स्वास्थ्य आणि एकाग्रता साधणे. मानसिक स्वास्थ्यासाठी आणि एकाग्रतेसाठी योग करणं, ध्यान लावणं या सगळ्या गोष्टी आजच्या शिक्षण पद्धतींमध्ये अवलंबल्या पाहिजे आणि त्या आचरणात आणल्या पाहिजे. संस्कृतीचा अभ्यास. भारतीय कलाशास्त्र आणि परंपरेचा समावेश करणं, आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणं या गोष्टी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणल्या गेल्या पाहिजे आणि त्याचा विद्यार्थ्यांना प्रचिती आणून दिली पाहिजे. प्रायोगिक शिक्षण. प्राचीन ज्ञानावर आधारित प्रकल्प व कार्यशाळा घेणे हा पण फार महत्त्वाचा मुद्दा आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रचलनात आणला गेला पाहिजे, त्याच्यावर जास्त भर दिला गेला पाहिजे. संवाद कौशल्य. खुला संवाद करणं, पडलेल्या प्रश्नांची चर्चा करणं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या शंकेचं निरसन करणं हे संवाद कौशल्याच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे. यामुळे मूल्यांचे शिक्षण
अधिक समग्र आणि प्रभावी होईल. तर आज आपण वैदिक काळीन शिक्षण प्रणालीमधलं वेदांचं महत्त्व, वेदांग म्हणजे काय, वेदांत म्हणजे उपनिषदाला वेदांत म्हणून ओळखलं जातं, हे आपण अभ्यास केला. गुरुकुल पद्धती काय होती, तिथं कुठले विषय आपण अभ्यासले, कोणत्या प्रकारचे विषय शिकवले जायचे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महर्षींचं योगदान आपण बघितलं. महिलांचं शिक्षण त्या काळी सुवर्णकाळ हा महिलांच्या शिक्षणासाठी मानला गेला होता. तर महिलांना किती महत्त्व दिलं जायचं, त्यांच्यासाठी तो सुवर्णकाळ कसा होता, वेगळ्या वेगळ्या महिला ऋषिकांचं योगदान आपण आज बघितलं. आणि पुढे वैदिक काळातील शिक्षणाचं प्रशासन कसं होतं, आर्थिक व्यवस्थापन कसं चालायचं, कुठले कुठले समाज माध्यम त्याच्यामध्ये आपलं योगदान द्यायचे. आणि काही ठिकाणी आपण असंही बघितलं की गुरुकुल हे कृषी आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे आणि त्याच्यातून सुद्धा त्यांना काही गोष्टी ह्या योगदानाच्या स्वरूपात भेटायच्या. ह्या गोष्टींबद्दल आपण आज अभ्यास केला आणि गुरुकुल पद्धतीबद्दल जाणून घेतलं. आधुनिक काळामध्ये आणि वैदिक काळामध्ये काय फरक आहे त्याची तुलना आपण बघितली. वैदिक काळातल्या कुठल्या गोष्टी घेऊन आपण आधुनिक काळातल्या पद्धतींमध्ये बदल करू शकतो, गुरु शिष्य परंपरा ही कशी जोपासली गेली पाहिजे, तिथली नैतिक मूल्य आपण आजच्या शिक्षणामध्ये आणली पाहिजे, तत्त्वज्ञानावर भर दिला गेला पाहिजे, या गोष्टींचा आपण आढावा आजच्या ह्या चर्चेत बघितला. तर आजच्या ह्या चर्चेनंतर आपण पुढील भागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.